हाय, गुड मॉर्निंग. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि हा आहे माझा डेली ब्लॉग नंबर 3. मागे कोणीतरी मला विचारलं होतं की तुम्ही जेवण कसं मॅनेज करता. तर या आहेत कविता मावशी. त्या रोज सकाळी 7 वाजता येतात आणि त्या जेवण बनवून जातात. बाय द वे, मी जे पुस्तक वाचत होते द बुक थीफ, ते संपलं बरं का. आता मी सुनीता देशपांडे यांचं मण्यांची माळ हे पुस्तक वाचते. त्यानंतर थोडा वेळ आम्ही इथे कॉरिडॉरमध्ये क्रिकेट खेळलो. हा सॉफ्टबॉल आहे, त्याने आम्ही क्रिकेट खेळतो आणि खूप मजा येते. येस, मी हरले. त्यानंतर आंघोळ वगैरे करून मी थोडा टिफिन पॅक केला, कारण की आज माझं एक खूप इंटरेस्टिंग शूट आहे. मी थोडा नाश्ता वगैरे केला आणि मग आली चंदाने माझे नेहमीप्रमाणे खूप सुंदर हेअर करून दिले. ॲज यू कॅन सी, ही माझी मोस्ट फेवरेट हेअरस्टाईल आहे. आणि मग मी निघाले रील शूटसाठी. कशी दिसते मी? ही माझी फेवरेट साडी आहे. ही लग्नाच्या वेळेला घेतलेली पैठणी आहे. खूप सुंदर, ठाण्यातून घेतली होती. कुठून ते मला आता आठवत नाही. हे आहे रीलचं लोकेशन. बाय द वे, हा स्वप्नील आहे. असं डिस्कस करून आम्ही शूट करतो. आणि ज्या कोणत्या माझ्या प्रोफेशनली शॉर्ट रील्स असतात त्या सगळ्या स्वप्नीलच करतो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, मला ना शूट करायला खूप आवडतं. मग अगदी काही शूटिंग असू दे, सिरियल शूट म्हणा किंवा हे असं रील शूट, यूट्यूब व्हिडिओ शूट. आय जस्ट लव बीइंग इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. आणि खरंच ब्लेस्ड वाटतं ज्या दिवशी मी शूट करते. आणि त्यानंतर दमून घरी जायचं, सगळं सिद्धार्थला सांगायचं, त्यात एक वेगळीच मजा असते. बरं, ही रीलसुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. बघा आणि मला सांगा कशी वाटते ती. फायनली शूट संपलं आणि आम्ही निघालो घरी. पॅकअप. आज सकाळी निघायची घाई होती, त्यामुळे सकाळी काही वर्कआउट झाला नाही. म्हणून मग संध्याकाळी मी आणि सिद्धार्थने खाली वर्कआउट केला. आमचा ट्रेनर आहे कार्तिक, जो रोज संध्याकाळी घराखाली येतो. लकीली घराखाली असा टर्फ असल्यामुळे आम्हाला छान आउटडोर वर्कआउट करता येतो. आणि मग त्यानंतर आम्ही आलो घरी आणि आम्ही ॲज यू कॅन सी बघतो सध्या स्ट्रेंजर थिंग्स. सो ॲज यू नो, हे आहे द बुक थिफचे. मी वाचत होते आणि ह्याची गोष्ट खूपच भारी आहे. मी कधी बुक रिव्ह्यू ट्राय नाही केला, पण जर तुम्हाला हवं असेल तर मला नक्की सांगा. आणि हे आहे मण्यांची माळ, जे मी आता सध्या वाचते. यामध्ये अशा लघुकथा आहेत किंवा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटना आहेत, ज्या त्यांनी खूपच सुंदर शब्दात सांगितल्या आहेत. आणि जुलै महिना संपण्याआधी मला हे पुस्तक वाचून पूर्ण करायचं आहे. बाय द वे, ही आहे माझी डायरी. सो मी तुम्हाला लवकरच सांगणार आहेच की डायरीमध्ये काय लिहिते, कसं लिहिते. पण ही बघा, फॅक्टर नोट्सची अशी डायरी मी गेले अनेक वर्ष वापरते आणि ह्यामध्ये सगळं असं सुटसुटीत दिलेलं असतं, त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. बाकी माझे टू डूज किंवा स्क्रिप्ट्स असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील तर मी त्या सगळ्या ह्यामध्ये अशा पद्धतीने लिहून ठेवते. हा म्हणजे अगदी छोटा व्लॉग झाला. आय होप तुम्हाला आवडला असेल. ओके, बाय.